नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान. आजचा आपला घटक आहे मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे. एलिमेंट्स, कंपाउंड्स and mixtures. At a glance, let's have a look what we have learned in the previous video. An object is made up of is called a matter. वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ असे म्हणतात. Matter made of only one constituent is called a substance, and all substances are made of extremely tiny particles, and the smallest particle, the tiniest particle of the substance are molecules. मूलद्रव्य, एलिमेंट. सोनं, चांदी, तांबे, ऑक्सिजन, नायट्रोजन ही मूलद्रव्य आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. तर मूलद्रव्य म्हणजे काय? तर ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. आता आपण बघितलं की सर्व पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि पदार्थाचा हा लहान कण म्हणजेच रेणू होय. जर तांबे हे उदाहरण आपण घेतलं तर तांब्याचे सूक्ष्म कण जर आपण बघितले तर त्याचे गुणधर्म आणि या तांब्याचे गुणधर्म हे सारखेच असणार आहेत. तर हा झाला तांब्याचा रेणू. त्यामध्ये एकाच प्रकारचे काय आहेत? अणू आहेत. सो अ सबस्टन्स whose molecules are made up of one or more atoms and they are exactly alike is called an element. See here, exactly alike हे महत्वाचं आहे. एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य. तर चांदी, so made up of one or more atoms. For example, see here oxygen. Oxygen is made up of 2 atoms, right? Hydrogen, it is made up of 2 atoms. But gold or copper, it is made up of only 1 atom. So the substance whose molecules are made of 1 or more atoms, but they should exactly alike. So oxygen is made of 2 atoms, but both are same. Nitrogen, same. So their properties are same and these are known as element. तर मूलद्रव्य म्हणजे काय? ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्यांना मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. उदाहरणार्थ आता कॉपर जर आपण घेतलं, तांबे, तर तांब्याला आपण जर विघटन त्याचं केलं आपल्याला वेगळा पदार्थ मिळणार नाही, तांबच मिळणार आहे. We do not get different substances by the decomposition of an element. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान आणि आकारमान वेगवेगळे असते. तर ऑक्सिजन घेतला आपण तर ऑक्सिजनचा लहानात लहान कण हा सुद्धा त्याच प्रकारच्या अणूंनी बनलेला असणार आहे. मात्र प्रत्येक मूलद्रव्यामध्ये म्हणजेच ऑक्सिजन किंवा तांबे किंवा सोने या प्रत्येक मूलद्रव्यामध्ये अणूचं वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळे असते. The mass and volume of atoms of different elements are different.
आतापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. Scientists have discovered 118 elements up till now. So elements, they are represented with the help of symbols. Everything is made of elements. Out of these 118 elements, 92 elements occur in nature naturally, and remaining are man-made. So the first 20 elements and their symbols are given. See here, these elements are represented with the help of some symbols. Zinc is represented as Zn, nickel Ni, tambe copper Cu, aluminium Al, hydrogen H, lokhanda iron, that is Fe, sodium Na, para mercury Hg, oxygen O, cobalt Co, nitrogen N, मॅग्नेशियम Mg, कॅल्शियम Ca. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या त्यांना काही ॲब्रिव्हिएशन्स दिलेली आहेत, काही संक्षिप्त नावांचा वापर करून ही मूलद्रव्य दर्शविली जातात. तर मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. जॉन डॉल्टन यांनी याला अणू हे नाव दिलेले आहे. सो atoms are the smallest particles of any element that is still that element. For example, बघा अणू, ऑक्सिजनचा अणू आपण घेतला तर आपल्याला अशा प्रकारे त्याचं स्वरूप दिसतं. अणू म्हणजे काय, याचं स्वरूप काय आहे हे आपण पुढील इयत्तांमध्ये शिकणार आहोत. तर ऑक्सिजन त्याचा हा अणू म्हणजेच त्याचा लहानात लहान कण आणि त्याचे गुणधर्म हे मूलद्रव्यासारखेच असतात. तर हा जो ऑक्सिजन आहे हा निसर्गामध्ये आपल्याला वायू रूपामध्ये आढळतो. एक हा ऑक्सिजनचा अणू आहे. निसर्गामध्ये ऑक्सिजन वायू रूपात आढळतो. ऑक्सिजनचा दोन अणू जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. तर आणि हवेमध्ये ऑक्सिजन हा नेहमी आपल्याला रेणू स्वरूपात सापडतो. मग रेणू स्वरूपात सापडतो म्हणजेच काय, तर बघा O2, ऑक्सिजनचे नेहमी दोन अणू आपल्याला एकत्र आढळून येणार आहेत. ऑक्सिजन जो आपण घेतो हवेमध्ये असतो, मुक्त स्वरूपात असतो, वायू रूपात आहे, सजीवांना आवश्यक आहे, मात्र तो अशा प्रकारे आपल्याला रेणू स्वरूपात म्हणजेच O2 या स्वरूपात तो आपल्याला सापडतो. मग या ऑक्सिजनचा एक अणू आपण बघितला, परंतु निसर्गामध्ये मात्र ऑक्सिजनचे दोन अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला हा ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. तर व्हॉट इज ऑक्सिजन? सो ऑक्सिजन इन नेचर we find it in gaseous states, and remember always two atoms of oxygen join to form a molecule of oxygen. So this is a molecule of oxygen. Now atoms, we cannot see them with naked eyes. Similarly, molecules also cannot be seen with naked eyes. तर रेणू म्हणजे काय, अणूंच्या जोडणीतून तयार झालेल्या आणि स्वतंत्र अस्तित्व असलेल्या घटकाला रेणू असे म्हणतात. सो two atoms join to form a molecule, but it has an independent existence. For example, oxygen.
two atoms of oxygen combine together to form a molecule of oxygen. See, oxygen atom plus oxygen atom, oxygen molecule. Similarly, nitrogen. Nitrogen atom, two nitrogen atom combine together to form a nitrogen molecule. Hydrogen, two hydrogen atom, they combine and they have independent existence. So this is a molecule. So which elements are present in air? हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणकोणती आहेत? As you know, there are different elements present in air. For example, oxygen, argon, neon, xenon, krypton, methane, helium, nitrogen, carbon dioxide, hydrogen, etc. etc. Right? आता या ठिकाणी आपण बघितलं की ऑक्सिजन O, अर्गॉन AR, क्रिप्टॉन KR. म्हणजेच या ठिकाणी मूलद्रव्यांसाठी आपण संक्षिप्त रूपामध्ये काही अक्षर वापरलेली आहेत. तर मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची ही पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केलेली आहे. तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अनेक ठिकाणी अशा प्रकारे संक्षिप्त नावांचा वापर करतो. उदाहरणार्थ डॉक्टर, DR, बरोबर. फ्रीज, रेफ्रिजरेटर पण आपण फ्रीज म्हणतो. एअर कंडिशनर पण आपण काय म्हणतो? AC. तशाच प्रकारे मूलद्रव्यांसाठी सोयीसाठी संज्ञा म्हणजे संक्षिप्त रूप वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. So he was the first to use the present method of using symbols for elements. तर मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी ही संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवली जाते. काही वेळेला ग्रीक अक्षरांचा वापर केलेला असतो आणि ज्या वेळेला सेम एलिमेंट्स असतील, उदाहरणार्थ कॉपर, कोबाल्ट, कार्बन, सगळीकडे CC वापरला तर गोंधळ होऊ शकेल. आणि म्हणूनच बघा, हायड्रोजन, हेलियम, जर फक्त HH वापरलं तर गोंधळ होऊ नये यासाठी हायड्रोजन साठी H तर हेलियम साठी HE ही संज्ञा वापरलेली आहे. बेरिलियम साठी BE तर बोरॉन साठी B. कार्बन साठी C, क्लोरीन Cl, कॅल्शियम Ca. कॉपर साठी बघा Cu आणि कोबाल्ट त्याच्यासाठी CO, कॅपिटल C स्मॉल O. तर अशा प्रकारे जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर समान असते त्यावेळेला संज्ञा लिहिण्यासाठी अक्षरांची जोडी वापरली जाते. उदाहरणार्थ बघा Cu, CO किंवा Cl, क्लोरीन, कॅल्शियम Ca बघा, कार्बन C. तर अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये ही मूलद्रव्य दर्शविण्यासाठी अशा प्रकारे संक्षिप्त पद्धत वापरून म्हणजे ते काही आद्याक्षरांचा संक्षेप करून बनवलेली ही संज्ञा आहे आणि प्रत्येक मूलद्रव्याची ही संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शविली जाते. Let's revise what we have learned today. A substance whose molecules are made of one or more atoms which are exactly alike is called an element. We do not get different substances by the decomposition of an element.
The mass and volume of atoms of different elements are different. The symbol of an element is written in the English script and is the short form of its name. Thanks for watching. We'll see in the next video about more information of these compounds and mixtures. Thank you.